नमस्कार मित्रांनो, आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मुंबई जिल्हा विशेष आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिली आपला वन लाइनर क्वेश्चन आहे बघा, कोकणच्या दक्षिणी सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे तेरेखोल ही नदी वाहते. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? तर एकूण 13 पोलीस परिमंडळं आहेत. मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर मध्य रेल्वेचं मुख्यालय मित्रांनो मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती यंत्रणा स्थापन करण्यात आली? तर NSG, त्यालाच आपण म्हणतो बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात मित्रांनो? मुंबई शहराला म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर 720 किलोमीटर इतकी बघा लांबी आहे. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो हा मुंबई या शहरामध्ये साजरा केला जातो. खालीलपैकी कोणतं स्टेशन युनेस्कोच्या हेरिटेज स्थळ म्हणून ओळखलं जातं? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई. पुढचा प्रश्न मित्रांनो, तानसाई धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसाई धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवायचं ठाणे जिल्हा. पुढचा प्रश्न मित्रांनो, माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? तर माळशेज हा घाट मित्रांनो आळेफाटा कल्याण या मार्गावरती. कोणत्या? कल्याण. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील सर्वात मोठं स्टेडियम कोणतं आहे? तर डॉक्टर DY पाटील स्टेडियम नवी मुंबई याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर आपल्याला माहिती आहे मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. खालीलपैकी कोणतं पोलीस ठाणं नवी मुंबई आयुक्तालयामध्ये नाही? तर नारपोली मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे मुंबई मार्गावर मित्रांनो ही धावत असते. 1853 मध्ये भारतामधील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर झाली? तर मुंबई ठाणे. मित्रांनो तुम्हाला याची तर मित्रांनो बघा, आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा जे पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल, तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका. यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो जास्त नाही बघा, आपण 15 ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त 99 रुपयाला. आपल्याला QR कोडवरती 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनिटामध्येच लगेच PDF मी पाठवून देणार आहे. कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती 7 का 8 हजाराचीच ॲड येणार आहे आणि हेच चान्स आहे आपल्याला होण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका. पैसा आपण कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि एकदा नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील. त्यामुळे मित्रांनो फक्त 99 रुपयाला आपल्याला या ठिकाणी PDF मिळणार आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका. कारण की पैसे कधी पण कमी येतात, परंतु वेळ खूप महत्त्वाची. टाईमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण, तेव्हाच टाईम आपला आदर करीत असतो. चालू घडामोडीची ऑफर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि GKसाठी रिव्हिजनसाठी मिळणार आहे. मागच्या वेळेस मुंबई पोलीसला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती प्रश्न GKवर आले होते बघा. ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा बार झाला, परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित GK कव्हर केलं मित्रांनो त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळं या PDFचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 1853 मध्ये भारतामधील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर मुंबई ठाणे मार्गावर धावली. मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवास करतात? तर मित्रांनो 60 ते 70 लाख इतके प्रवास करत असतात. मुंबई या ठिकाणामधील हुतात्मा चौक ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर फ्लोरा फाउंटन याचं बरोबर उत्तर आहे बघा. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो. खालीलपैकी महाराष्ट्रामधील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं आहे? तर मुंबई विद्यापीठ आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आहे? तर पुणे या ठिकाणी नाही बघा. मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर मित्रांनो हे मुंबईमध्ये आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबईमधील 1993चा जातीय धार्मिक दंगलीची चौकशी कामी कोणता आयोग नेमण्यात आला होता? तर श्रीकृष्ण आयोग याचं करेक्ट आन्सर आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर ठाणे आणि रायगड याचं करेक्ट आन्सर आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती होती? तर मित्रांनो प्रधान समिती होती. मुंबई हे ब्रिटिशांना कोणाकडून अनुदान मिळालं होतं? तर पोर्तुगीजाकडून हे अनुदान मिळालं होतं. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारं तानसा आणि वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. भारतामधील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा चालू झाली? तर लक्षात ठेवा 1853 मध्ये मित्रांनो भारतामधील पहिली रेल्वे चालू झाली होती. मुंबई येथे पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? तर 1851 मध्ये
पहिली कापड गिरणी चालू झाली होती? मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला टिंबटिंब यांचं नाव देण्यात आलं आहे, तर यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलेलं आहे. मुंबईमधील वांद्रे यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचं नाव दिलं आहे, तर राजीव गांधी यांचं करेक्ट उत्तर पहा. क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, तर मुंबई शहर याचं करेक्ट आन्सर आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे, तर मुंबई शहर याचं करेक्ट आन्सर आहे. न्हावाशेवा येथील अत्याधुनिक बंदराला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलं आहे, तर जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं आहे. भारतामधील पहिलं दूरदर्शन केव्हा सुरू झालं, तर 1959 मध्ये पहिलं दूरदर्शन चालू झालं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, 18 डिसेंबर 2018 रोजी मुंबईमध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राची किंमत काय होती त्यावेळेस, तर 4.50 रुपये होती. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी, तर मुंबईमध्ये मित्रांनो. मुंबई हे जे काही बेट आहे, ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालं होतं, पोर्तुगीजाकडून आंदण मिळालं होतं. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये झाले होतं. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाचे मुख्यालय कुठे आहे, तर हे सुद्धा मुंबईमध्ये. महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली, तर मुंबईमध्ये झाली. भारतामधील पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी चालू केली होती. फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया, लक्षात ठेवा, फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचं मुख्यालय मुंबईमध्ये मित्रांनो. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी, हे पण लक्षात ठेवायचं आहे. माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कुठे विकसित आहे, तर द्रोणागिरी नवी मुंबई या ठिकाणी विकसित होत आहे. न्हावाशेवा बंदराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बंदराला भारताचं पूर्वेकडील प्रवेशद्वार असं म्हटलं जातं, तर मुंबई बंदर आहे. देशामधील सर्वात मोठं कंटेनर वाहतूक करणारं बंदर कोणतं आहे, तर जवाहरलाल नेहरू बंदर न्हावाशेवा हे आहे. भारतातील पहिलं आकाशवाणी केंद्र 1927 मध्ये कुठे सुरू झालं, तर मुंबईमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल, 3 डॉटवर क्लिक करून बघा. आपल्याला ॲडव्हान्सवर जाऊन क्वालिटी आपल्याला 360 किंवा पुढील 480 पर्यंत करू शकता. नेक्स्ट पहा, भारतामधील पहिलं आकाशवाणी केंद्र 1927 मध्ये मुंबई या ठिकाणी चालू करण्यात आलं होतं. मुंबईमध्ये दूरदर्शन 1972 मध्ये आलं होतं. पहा, मुंबई हा येथे असलेल्या भारतामधील सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध कधी लागला, तर 1973 मध्ये लागला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पूर्वीचं नाव काय होतं, तर सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ. वांद्रा वरळी सी लिंक या रस्त्याची लांबी किती किलोमीटर आहे, तर 5.6 किलोमीटर आहे. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर फिरोजशाह मेहताला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं कोणाच म्हटलं जातं, तर नाना शंकरशेठ यांना म्हटलं जातं. आझाद मैदानाला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर बॉम्बे जिमखाना मैदान म्हणून ओळखलं जातं. LICचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर मुंबई या ठिकाणी. बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती कोण होते, तर MC छागला होते. लक्षात ठेवायचं आहे, MC छागला. मुंबईचे प्रवेशद्वार कशाला म्हटलं जातं, तर गेट वे ऑफ इंडियाला मुंबईचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. बँक ऑफ बॉम्बेचे संस्थापक कोण होते, तर प्रेमचंद्र रायचंद्र हे होते. राजा भीमदेवाचे राजधानीचं शहर कोणतं होतं, तर महिकावती माहीम हे होतं. शिवाजी पार्क मैदानाची निर्मिती कधी करण्यात आली, तर 1925 साली करण्यात आली. मुंबईचे सध्याचे महापौर कोण आहेत, तर किशोर पेडणेकर हे आहेत. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या साली झाली, तर 1975ला याची स्थापना झाली. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहेत, तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARCचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, मित्रांनो, तुर्भे मुंबई या ठिकाणी. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना लगेच शेअर करून ठेवा ज्यांचा पेपर बाकी असेल मुंबईचा. भाभा ॲटॉमिक रिसर्चची स्थापना कोणत्या वर्षी झाली, 1954 मध्ये झाली. मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे 1853ला धावली होती. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत, मित्रांनो, विवेक फणसळकर आहेत. सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत मित्रांनो, याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काला घोडा महोत्सव सुरुवातीस पाहिला आपण मुंबई या ठिकाणी. सचिन तेंडुलकर यांच्या एकदिवसीय कारकिर्दीचा शेवटचा सामना कोणत्या मैदानावर खेळण्यात आला, तर वानखेडे स्टेडियमवरती खेळण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1862 मध्ये करण्यात आली होती. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचं पूर्वीचं नाव काय होतं? तर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, मुंबई या ठिकाणी. मुंबईतील प्रसिद्ध राजाभाई टॉवरची उंची किती आहे? 280 फूट इतकी मित्रांनो. किती आहे? 280 फूट. पुढचा प्रश्न आहे बघा, गेटवे ऑफ इंडिया वास्तूची उभारणी कोणत्या इंग्रज राज्याच्या स्वागतासाठी करण्यात आली होती? तर जॉर्ज 5वा आणि क्वीन मेरी. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1857ला स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा, ग्रँड मेडिकल कॉलेज या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1854 मध्ये करण्यात आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना कधी झाली? 1930 मध्ये झाली. त्यानंतर बघा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? रोहित पवार आहेत. मुंबई येथे पहिली सूतगिरणी कधी कार्यान्वित झाली? तर 1854 मध्ये कार्यान्वित झाली होती. बृहत मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आली होती मित्रांनो? 1872 मध्ये करण्यात आली. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडाची जी काही स्थापना आहे ही 1977 मध्ये करण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय नाव होतं? तर कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान हे नाव होतं. आरे मिल्क कॉलनीची स्थापना कधी करण्यात आली? तर 1949 झाली. दादासाहेब फाळके चित्रनगरी कोणत्या ठिकाणी? तर गोरेगाव पूर्व या ठिकाणी आहे. महाराष्ट्र विधान परिषदचे अध्यक्ष कोण आहेत? तर नीलम गोरे हे आहेत. महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते कोण आहेत? तर अंबादास दानवे हे आहेत. पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे 46वे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? नुकतेच पार पडलेला युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला? तर मित्रांनो, हा स्पेन या देशाने जिंकलेला. कोणत्या? स्पेन. ऑक्सिजनचा शोध हा कोणी लावला? तर मित्रांनो, जोसेफ प्रिस्टलिनी ऑक्सिजनचा शोध लावलेला आहे. कोणी? जोसेफ प्रिस्टलिनी. सर्वप्रथम पीसीचा शोध हा कोणी लावला? तर रॉबर्ट हुकने मित्रांनो सर्वप्रथम पीसीचा शोध लावलेला आहे. कोणी? रॉबर्ट हुकने. अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणतं प्रतिजैविक तयार केलं होतं? तर पेनिसिलिन. लक्षात ठेवा मित्रांनो, पेनिसिलिन हे तयार केलं होतं बघा. आग्यारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हे पारशी या धर्माशी संदर्भामध्ये. कोणत्या? पारशी. प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? तर बघा, लिओनार्दो द व्हिंचीची बघा ही आहे. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? मित्रांनो, रशिया देशाचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. NIA या तपास यंत्रणेचं सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर सदानंद दाते याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. कोण आहेत? सदानंद दाते. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत. भारताचे सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला मित्रांनो भारताचे सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. कोण? ओम बिर्ला. गावामधील पीक पाहणी कोण करतं? गावामधील पीक पाहणी कोण करतं? तर त्यासाठी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. भीमाशंकर हे जे काही ज्योतिर्लिंग आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो भीमाशंकर आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? तर पोलीस अधीक्षक मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बघा. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? पोलीस अधीक्षक. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहेत? तर बिहारमध्ये आहेत. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष बिहारमध्ये आहेत. कोणाला देश एक्सरसाइज बघा कोणता देश एक्सरसाइज पिच बॅक 2024 या लष्करी सरावाचा यजमान देश आहे? तर ऑस्ट्रेलियाचं करेक्ट आन्सर आहे पहा. काही दिवसापूर्वी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेले डॉक्टर सईद रईसी कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? तर इराणचे मित्रांनो हे या ठिकाणी राष्ट्रपती होते. नेक्स्ट पहा, 2024ची विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं पुरुष एकेरीचं विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोणता? तर अल्कराज याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा, अल्कराज. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू. कोणी? बघा, शेकरू. नेक्स्ट पहा, भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता. लक्षात ठेवा, भारतीय न्याय संहिता. विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम याचं बरोबर उत्तर पहा. NCAP म्हणजे नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पॉलिसिंग हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बघा, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये कोणतं राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे? तर महाराष्ट्र हे राज्य मित्रांनो देशामधील सर्वात स्वच्छ राज्य आहे. इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर मित्रांनो फ्रान्समध्ये स्थित आहे. कुठं? फ्रान्समध्ये.
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोणत्या ठिकाणी पार पडली? मित्रांनो, ही तमिळनाडूमध्ये पार पडली. कुठं? तमिळनाडूमध्ये. पुढचा प्रश्न बघा, ICC म्हणजे ICC अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023चा विजेता संघ कोणता आहे? तर महिलांची अंडर-19 ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, ही आपल्या भारत देशाने जिंकलेली आहे. कथकली ही कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? मित्रांनो, कथकली हा आपल्या केरळ, लक्षात ठेवायचा आपल्याला, केरळ राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऐझवाल ही या ठिकाणी याचं. मुंबईच्या वायव्येला टिंबटिंब या भारतामधील सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध 1973 मध्ये लागला. तर मुंबई हा याचं नाव आहे. राज्यामध्ये मुंबईजवळ कोणत्या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कार्यरत आहे? तर ट्रॉम्बे तुर्बे या ठिकाणी कार्यरत आहे. 1854 मध्ये भारताची पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर मुंबईमध्ये सुरू झाली. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत? तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये. टिंबटिंब या ठिकाणी धर्मसी मोरारजी केमिकल कंपनी अवजड रसायन उत्पादन करणारी मोठी कंपनी. तर मुंबई याचं करेक्ट आन्सर आहे. जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती मुंबईजवळ कोठे केली जाते? तर माझगाव या ठिकाणी केली जाते. भारतामधील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई या ठिकाणी 1972 मध्ये चालू झालं होतं. टिंबटिंब रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झालं. तर 2 ऑक्टोबर 1972ला. महाराष्ट्रामध्ये आधुनिक कत्तलखाना कोठे आहे? तर देवनार मुंबई या ठिकाणी स्थित आहे. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोठे आहे? ही सुद्धा मुंबईमध्ये. बघा, नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो? तर थळघाट, त्यालाच कसारा घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर वसईची खाडी आहे. पुणे मुंबई मार्गावर बोरघाट लागतो. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ कोणतं बंदर उभारलं आहे? तर न्हावाशेवा. महाराष्ट्रामधील असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये एक सुद्धा तालुका नाही? तर मुंबई. मुंबई उपनगर या जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? तर वांद्रे या ठिकाणी. बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर. सध्या महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर पुणे जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रीय महामार्ग NH3 हा कशा दरम्यान आहे? तर मुंबई आग्रा दरम्यान आहे. पुढचा प्रश्न NH4 याच्या दरम्यान? तर मुंबई चेन्नई दरम्यान आहे मित्रांनो. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1857 या वर्षी झाली. मुंबईमधील सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण काय करण्यात आलं? तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे करण्यात आलं. भारतामधील सर्वात मोठं तार ऑफिस कोठे आहे? तर हे मुंबईमध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं, मुंबईमध्ये. महाराष्ट्रात फिश मिल तयार करण्याचे कारखाने प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहेत? तर मुंबई शहर या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न बघा, तारा पोरवाला मत्स्यालय मुंबई शहरामध्ये. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संगणकीकृत झालेलं बंदर न्हावाशेवा आहे. पहा, न्हावाशेवा बंदराला काय म्हटलं जातं? तर जवाहरलाल नेहरू बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मुंबईचे हवामान कोणत्या स्वरूपाचं आहे? तर उष्ण आणि दमट स्वरूपाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, व्हिक्टोरिया टर्मिनल्स या इमारतीच्या रचनाचं जे काही श्रेय हे कोणाला दिलं जातं? तर HW स्टीव्हन्स यांना दिलं होतं. मुंबईमधील कोणत्या विमानतळावरून प्रामुख्याने देशांतर्गत विमान वाहतूक चालते? तर सांताक्रूझ. भारतामध्ये पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कोठे आहे? तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे. भारतामधील मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे? तर बोरी बंदर मुंबई या ठिकाणी आहे. देशातील पहिली रेल्वे वाफेचे इंजन 16 एप्रिल 1853 रोजी कोणत्या 2 शहरादरम्यान? तर